गुड मॉर्निंग गाईज. 8 वाजलेत. हे दोघं इथं झोपलेत. आज आहे 8 तारीख. म्हणजे बाबूला 6 महिने कंप्लीट आज होतील. पावसाची मी व्हिडिओ केलेली ती अजून पोस्ट नाही झाली, कारण की नेटवर्कच नाही. व्हिडिओ पेंडिंग आहे. तुझ्या पप्पांना सुट्टी असली ना तरी मला झोपून देणार नाही. नेहा उठ, नेहा उठ, नाश्ता पाहिजे, नाश्ता हा पाहिजेच पाहिजे. पप्पांनी आज घेतली सुट्टी आणि आता चाललेत बाजारात रेनकोट घालून. पाऊस परत आज लागलाय. बघा काहीच किती पाऊस पडतोय. आणि ही पप्पांच्या मागे लागले, रडते. काही तिला नेत नाही पप्पाच्या माग. रेनकोट घालून बसले. पप्पा तर काही नेणार नाही तिला. गाडीवर असताना अजिबात फोन नाही उचलायचा. इथे पाऊस पडतोय, काय पडतोय. हॅलो गाईज, म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि आज मी घातली साडी. असंच घातली आज साडी. आणि आज माझ्या बाबूला 6 महिने कंप्लीट झाले आहे. तर आम्ही त्याचं छोटंसं घरातल्या घरात सेलिब्रेशन करणार आहोत. आणि पाऊस किती लागला आहे. दिदीच्या पप्पांना सुट्टीच आहे आणि दिदीचे पप्पा गेले बाजारात. दिदू पण गेली. आणि आता मी इथे बाबूला झोपवते. सकाळचे खूप कामं असतात, पटापट पटापट त्याला झोपवते आणि बाकीचे सगळे कामं आवरून घेते. बाबू झोपला आहे. दोघं येईपर्यंत मी लसूण नेसून ठेवते, कारण की आज आहे बुधवार आणि काहीतरी नॉनव्हेजचीच भाजी. पाऊस पडतोय, ते दोघे पण भिजून येतील. तसे रेनकोट घातले दोघांनी पण. दिदूने चांगली आंघोळ केली तरी कशाला गेली का माहिती. ऐकत नाही, नुसती रडते, मागं लागते. पप्पा निघला ना का पप्पाच्या मागच लागते. नको, मी जायला सांगितलेला. काढ, बाहेरच काढचा. काल माझे पप्पा आले. माझ्या पप्पांनी तोतापुरी आंबे असतात ना ते घेऊन आलेत. केवढे मोठे. हा, आम्हाला दोघांना पण संपत नाही. आम्ही खाल्ला कापून तर छान लागतो, मस्त. 12 वाजले का तुम्ही ना जेवण करते. भात ठेवलाय, कांदा कापते. पाऊस पडतोय बाहेर, बापरे. साडी घालायची सवय नाही ना, असं कंटाळा येतो साडी घातल्या. चिकन आणले. याचा भेटू थोड्या वेळात. रेडी झालेली आहे. आता आम्ही बाबूचा केक कट करणार आहोत. 6 मंथ पुढे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. 6 बनवायचं चालू आहे. आणि बाहेर मस्त पाऊस आहे जोरात.
मारू. आज आमच्या बाबूला 6 महिने कंप्लीट झाले, त्याच्यामुळे आम्ही छोटस केक कापलं. हॅपी बर्थडे बाबू, हॅपी बर्थडे बाबू. त्याला नाही चालू शकत. वाजलेत आणि आम्ही बाबूचा दुपारीच कट केला कारण की संध्याकाळचे जात आहेत लाईटी. आणि आता आम्हाला दिद्दूचा प्रोजेक्ट करायचा आहे, झालेला आहे बाकी. हे बघा दिदूच्या बाप्पांनी डस्टबिन बनवला आहे, कसा दाखवते मी तुम्हाला. डस्टबिन ओपन. असं खोलायचं, असं स्केचपेन टाकला. स्केचपेन. टिकाऊ वस्तू करायची होती तर दिदूच्या पप्पांनी मस्त डस्टबिन बनवलंय. आता ही पेन्सिल, आता बघा इकडे बघ. अरे वाले वा, कशी दिसते माझी छानी ती. त्याला टी शर्ट मध्ये टाकलाय दिदू, लगे बोलते मला पण. पोरगीला ऐकत नाही, लहान होते. ए